तू शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेस नव, तो तिला काय पटलेला नाही. असं म्हणल्या वय त्या शाळेचं कारण पुढं केलं वय त्यांनी, म्हणून त्या घरला परत आल्या नाहीत काय? होय. पण त्यांनी सांगितलं आणि तू ऐकून घेतलंस काय आई? नाही नाही, मी बोलले की तिच्याशी. काय तिला तिला सांगितलं मी, हे असं करू नगस, चल घरला तू. तू त्यांना सांगायचंस की म्हणावं शाळेचा आणि घरचा विषय वेगळा आहे, हे दोन विषय एकत्र करायची काय गरज नाही. तुला काय वाटतं मी हे समजा बोलली नसेल तिच्याशी? अगं हर तऱ्हेनं बोलली मी तिच्याशी. अगं लय समजावण्याचा प्रयत्न केला, पण ती तिच्या मतावर ठाम आहे बघ. बया ताई, ऐकलंस ना तू? त्या मास्तरनीचा मास दिवसेंदिवस वाढतच चाललाय ग. 1.5 दमडीची शिक्षिका ती, आणि तिनं एवढा माज, आणि ते बी तुझ्या पुढं, शाळेच्या मालकीनी पुढं. ताई मी तुला सांगू, त्या दिवशी का नाही मी शाळेत का नाही त्याच्याशी बोलत होती का नाही, तर ती का नाही असं बोलत होती जसं काय ती स्वतः शाळेची मालकीन आहे. दुर्गे जरा थांब की. माफ कर ताई, पण त्या मास्तरनीचा का नाही रागच एवढा येतोय का नाही, काय सांगू तुला. नग सांगूस, काय सांगू नग, जरा आम्हाला बोलू दे आईशी. आई तुला ठाव आहे ना व सुनबाईंचा स्वभाव, बोलण्यात त्यांचा हात कुणी धरू शकत नाही. पण तू जरा समजवायचंस ना त्यांना, जरा भावनिक होऊन जरा डोळ्यात पाणी बिणी आणून सांगायचं होतंस. म्हणजे त्या घरला येणं महत्वाचंच आहे, पण त्यांना हे सांगायचं होतंस की त्या घरला परत आल्या तर त्यांचा संसार सुरू होईल. त्यांनी तुला काय बी कारण दिलं आणि तू लगेच ते ऐकून घरला परत आलीस काय? तसं नाही, म्हणजे मी माझ्या परीनं तिला समजावण्याचा लय प्रयत्न केला बघ. पण आता शाळेच्या मतावर ती ठाम आहे, मी काय करणार बोल? हा काय बोलणार? अगं त्यांनी शाळेचं कारण पुढं केलं असलं तरी तू त्यांना समजावायचं होतंस की सध्या मुद्दा काय महत्वाचा आहे, शाळा नाही, त्यांनी घरला परत येणं महत्वाचं आहे. आमच्या वतीने माफी मागायची होतीस, आम्ही सांगितलं होतं तुला, ते बी चाललं असतं आम्हाला. कारण काय बी करून त्या आम्हाला आता घरला परत यायला हव्यात. आम्हाला खात्री होती गाई की तू काय बी करशील आणि त्यांना घरला परत घेऊन येशील. तरी ताई मी तुला म्हणलं होतं का नाही का तू आत्याला आधी फोन कर, आधी विचार तिला तिकडे काय चाललंय, मगच पुढचे निर्णय घे. कारण बघ की ताई, तू एवढं बँडवाल्यानं बोलवून ठेवलंस, एवढी मोठी सजावट करून ठेवलीस, पैशाला पैसा वाया गेला. अगं ताई, आणि शेवटी काय झालं, मास्तरीन घरला आलीच नाही. दुर्गे तुझ्यासारखी नकारात्मक विचार करणारी माणसं आहेत या घरात, म्हणून सध्या आमचं कोणतंच काम धड होईना झालंय बघ.